गुड मॉर्निंग. व्यवसाय व्यवस्थापन या वर्गामध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आज आपण व्यवसाय व्यवस्थापन यामधील व्यवस्थापन प्रक्रिया हा टॉपिक या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, आपण व्यवस्थापन म्हणजे काय ते पाहिलं की व्यवसायाचं नियोजन करणं, नियंत्रण करणं, संघटन करणं, कार्यप्रवृत्त करणं आणि नियंत्रण करणं म्हणजे काय तर त्या ठिकाणी व्यवसाय व्यवस्थापन होय. त्याचबरोबर आपण व्यवसाय व्यवस्थापनाची जी वैशिष्ट्ये पाहिली त्यामध्ये व्यवस्थापन एक प्रक्रिया आहे असाही त्या ठिकाणी नामोल्लेख केलेला आहे. मग व्यवस्थापन एक प्रक्रिया आहे हा नामोल्लेख का केला? सर्वसाधारणपणे प्रक्रिया कशासाठी संबोधलं जातं तर कच्च्या मालावर यंत्रसामुग्री व मजूर यांच्यामार्फत काही प्रक्रिया करून कच्च्या मालाचं उपभोग्य अशा किंवा वापरण्याजोग्या पक्क्या मालात रूपांतर करण्याच्या कृतीला सर्वसाधारणपणे प्रक्रिया असं संबोधलं जातं. उदाहरणार्थ ऊसावर प्रक्रिया करून त्याचं साखरेत रूपांतर करणं, कापसावर प्रक्रिया करून त्याचं कापडात रूपांतर करणं. म्हणजे या ठिकाणी कच्च्या मालावर यंत्रसामुग्री व कर्मचारी याच्या आधारावर वेगवेगळ्या कृती पार पाडून त्याच्यावर कार्य करून त्याचं वापरण्यायोग्य पक्क्या मालामध्ये रूपांतर केलं जातं. सर्वसाधारण याला प्रक्रिया म्हटलं जातं. मग व्यवस्थापनाला प्रक्रिया का संबोधलं असावं? त्याचं मुख्य कारण म्हणजे व्यवसायामध्ये वस्तू व सेवांचं उत्पादन करत असताना ज्या ज्या कृती कराव्या लागतात, ज्या ज्या प्रक्रिया पार पाडाव्या लागतात त्या प्रत्येक प्रक्रियेमध्ये व्यवस्थापनाचा हा समावेश असतो. याच कारणानं व्यवस्थापनालाही या ठिकाणी प्रक्रिया असं संबोधलं गेलेलं आहे. म्हणून त्याची व्याख्या करताना अशी केली गेली की व्यावसायिक या उद्योगातील व्यावसायिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व्यवसायाच्या नियोजन, संघटन, कार्यप्रवृत्त करणं व नियंत्रण या कार्याची मदत घेतली जाते. त्यामुळेच व्यवस्थापनाला या ठिकाणी प्रक्रिया असं संबोधलं जातं. काय की या ठिकाणी व्यवसायाचे किंवा उत्पादनाची जी जी कार्य पार पाडली जातात त्या सर्व कार्यामध्ये व्यवस्थापनाची नियोजन, संघटन, कार्यप्रवृत्त करणे व नियंत्रण करणे ह्या कार्याची मदत त्या ठिकाणी घेतली जाते व त्यानंतरच उत्पादनाची कार्य पार पाडली जातात. याचाच अर्थ की व्यवसायाच्या प्रत्येक घटकामध्ये व्यवस्थापनाचा समावेश असतो. म्हणून व्यवस्थापन एक प्रक्रिया आहे असं संबोधलं जातं. आपण एक उदाहरण पाहूया की उत्पादनाचं कार्य सर्वसाधारणपणे खरेदी आदान याच्यामध्ये कच्चा माल खरेदी करणं, मजूर घेणे व भूमी व पैशाच्या मार्फत त्याच्यावर प्रक्रिया करणं व तदनंतर त्याचं उत्पादनामध्ये रूपांतर करणं अशा स्वरूपात प्रक्रिया चालू असते. परंतु या ठिकाणी कच्चा माल घ्यायचा असेल तर त्यासाठी तो कोणत्या क्वालिटीचा घेतला पाहिजे, किती क्वांटिटीत घेतला पाहिजे, कशा पद्धतीने घेतला पाहिजे, किती खरेदी केला पाहिजे या सर्वाचं सर्वप्रथम नियोजन त्या ठिकाणी करावं लागतं. जर नियोजन केलं नाही तर आपल्याला कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो किंवा याच्या उलट प्रमाणापेक्षा जास्त कच्चा माल व्यवसाय संस्थेमध्ये खरेदी केला जाऊ शकतं. दोन्ही परिस्थितीमध्ये व्यवसायाचा उत्पादन खर्च त्या ठिकाणी वाढलेला दिसून येतो. म्हणून कच्चा माल खरेदी करण्यापूर्वी तो कोणत्या क्वालिटीत, कोणत्या क्वांटिटीत, कोणी खरेदी करायचा, किती प्रमाणात खरेदी करायचा, तो कुठे स्टोअर करायचा या सर्व गोष्टींबाबत, या सर्व बाबींबाबत सर्वप्रथम नियोजन या ठिकाणी करावं लागतं. म्हणजे कच्च्या मालाच्या खरेदीच्या बाबतीत नियोजन ह्या कार्याचा त्या ठिकाणी समावेश झालेला दिसून येतो. त्यानंतर संघटन की या ठिकाणी जो कच्चा माल खरेदी केलेला आहे तो कच्चा माल खरेदी करण्यासाठी यंत्रसामुग्री आणि मजूर यांच्यामार्फत त्याच्यावर उत्पादनाची प्रक्रिया पार पाडावी लागते. याचा अर्थ संघटन म्हणजे काय तर नियोजनामध्ये जे जे उद्दिष्ट ठरवलेलं आहे त्या उद्दिष्टांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी जो मानवी समूह कार्यरत असतो त्याला त्या ठिकाणी संघटन असं म्हटलं जातं. की जो आपण मजूर या ठिकाणी दाखवलेला आहे की या संघटन रचनेमार्फत त्या ठिकाणी केलेल्या कच्च्या मालावर त्या ठिकाणी विविध प्रक्रिया पार पाडून त्याचं पक्क्या मालात रूपांतर करता येतं. आणि तदनंतर सांगितलं गेलं की कार्यप्रवृत्त करणं म्हणजे काय तर या ठिकाणी आज आपण पाहतो की व्यवसाय संस्थेमध्ये मजूर हा जो घटक कार्यरत असतो हा समाजातून उपलब्ध होत असतो. तो समाजाच्या विविध घटकातून त्या ठिकाणी विविध कुटुंबातून, विविध स्तरातून व्यवसाय संस्थेमध्ये आलेला असतो. त्यांचं व्यवसायाशी नातं तेवढंच असतं जेवढं वेतन व्यवसाय संस्था त्यांना अदा करत असते. म्हणून एखाद्या व्यक्तीचा वेळ विकत घेता येतो, पैसा देऊन वेळ विकत घेता येतो, परंतु त्याची निष्ठा विकत घेता येत नाही. म्हणून या घटकांना काम करण्यासाठी वारंवार प्रवृत्ती
प्रवृत्त करावं लागतं, कार्यप्रवृत्त करावं लागतं. कार्यप्रवृत्त करणं म्हणजे काय? एखाद्या विशिष्ट मानवी समूहाला एखाद्या विशिष्ट उद्दिष्टाच्या दृष्टीने, विशिष्ट उद्दिष्ट प्राप्त करण्याच्या दृष्टीने सतत मोटिवेट करणं, कार्यप्रवृत्त करणं म्हणजे या ठिकाणी कार्यप्रवृत्त करणं होय. कार्यप्रवृत्त करताना त्यांना विविध पद्धतीने प्रेरणा किंवा अभिप्रेरणा दिली जाते. मग ती आर्थिक असो किंवा आर्थिकेतर त्या ठिकाणी असो. आणि सर्वात शेवटी नियंत्रण म्हणजे काय? तर नियोजनामध्ये जी जी उद्दिष्ट ठरवली आहे ती उद्दिष्टाप्रमाणे खरोखर काम होतंय किंवा नाही होत हे पाहण्याचं काम या ठिकाणी नियंत्रण या घटकाद्वारे केलं जातं. म्हणजेच काय? तर व्यवसायाच्या प्रत्येक प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी व्यवस्थापनाच्या ह्या घटकांचा त्या ठिकाणी समावेश होत असतो. म्हणून व्यवस्थापनाला या ठिकाणी व्यवस्थापन एक प्रक्रिया आहे असं संबोधलं जातं. मग आता आपण ह्या प्रत्येक घटकाचा एक एक करून सर्व त्या ठिकाणी विचार करू. मग सर्वात प्रथम नियोजन म्हणजे काय? तर नियोजन म्हणजे काय? तर भविष्यात कोणतं काम कोणी करायचं आहे हे आगाऊ ठरवणं म्हणजे काय? तर नियोजन होय. व्यवसाय संस्थेमध्ये जी जी कार्य पार पाडली जातात ते कोणतं काम कोणी केव्हा कशा पद्धतीने आणि कधी करायचं हे ते काम करण्याच्या अगोदर ठरविणं म्हणजे त्या ठिकाणी नियोजन होय. मग हे नियोजन कशा पद्धतीने केलं जातं? तर त्यासाठी नियोजनाच्या काही पायऱ्या सांगितलेल्या आहेत. सर्वप्रथम त्या ठिकाणी ज्या उद्दिष्ट गाठवायचं आहे ते उद्दिष्ट त्या ठिकाणी सर्वप्रथम निश्चित केलं जातं. उद्दिष्ट निश्चित केल्यानंतर उद्दिष्ट संदर्भातील सर्व माहिती व आकडेवारी या ठिकाणी गोळा केली जाते. दुसरी पायरी ती म्हणजे उद्दिष्टासंदर्भातली सर्व माहिती व आकडेवारी गोळा करणं. ही माहिती व आकडेवारी गोळा केल्यानंतर त्या माहितीचं त्या ठिकाणी विश्लेषण केलं जातं. तिसऱ्या पायरीमध्ये त्या माहितीचं विश्लेषण केलं जातं. आणि चौथ्या पायरीमध्ये ते उद्दिष्ट गाठण्यासाठी कोणते कोणते विविध पर्याय भविष्यात आपल्याला उपलब्ध होऊ शकतील त्या पर्याय त्या ठिकाणी शोधले जातात. म्हणजे एखादं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी एक किंवा एकपेक्षा जास्तही त्या ठिकाणी पर्याय उपलब्ध असू शकतात. त्या पर्यायांचा या चौथ्या पायरीमध्ये त्या ठिकाणी विचार केला जातो. आणि पाचव्या पायरीमध्ये त्यातून आपण जे उद्दिष्ट ठरवलेलं आहे ते उद्दिष्ट निश्चित पूर्ण करण्यासाठी कोणता पर्याय आपल्या व्यवसाय संस्थेच्या दृष्टीने फायद्याचा ठरेल तो पर्याय त्या ठिकाणी निवडला जातो. आणि तदनंतर सर्वात शेवटी नियोजनाच्या सर्वात शेवटच्या पायरीमध्ये पर्यायी योजनांचा त्या ठिकाणी विचार केला जातो किंवा विकल्प तयार केला जातो. आपल्या सर्वांना माहिती आहे नियोजन हे भविष्यकाळावर त्या ठिकाणी अवलंबून असतं. त्यामुळे आपण जो पर्याय निवडला तो आपल्याला भविष्यात उपलब्ध होईलच असं नाही. ज्या परिस्थितीचा आपण विचार केलेला आहे ती परिस्थिती जर भविष्यात बदलली तर आपण निवडलेला पर्याय त्या ठिकाणी विफल ठरू शकतो. म्हणूनच त्या ठिकाणी पर्यायी विचाराचा देखील या ठिकाणी अगोदरच विचार करून ठेवलेला असतो. या सर्व कृतीला या ठिकाणी नियोजन असं संबोधलं जातं. तदनंतर संघटन म्हणजे काय? तर नियोजनाची व्याख्या करताना अशी सांगितली गेली की कोणतं काम कोणी केव्हा कधी आणि कशा पद्धतीने करायचं याला नियोजन असं म्हटलं जातं. परंतु हे कोणी केव्हा कधी करण्यासाठी एका विशिष्ट व्यक्तिसमूहाची गरज असते. म्हणून नियोजनामध्ये जे उद्दिष्ट ठरविलेलं आहे त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणारी यंत्रणा म्हणजे काय? तर संघटन होय. संघटनेची व्याख्या देखील त्या ठिकाणी अशी करण्यात आली की व्यवसायामध्ये व्यक्तिसमूहाचा जो रचनात्मक संबंध आढळतो त्याला त्या ठिकाणी संघटन असं म्हटलं जातं. मी संघटनेमध्ये देखील संघटन रचना तयार करताना देखील संघटनेच्या काही पायऱ्या त्या ठिकाणी सांगितलेल्या आहे की सर्वात प्रथम त्या ठिकाणी कार्यांचा ओळख किंवा वर्गीकरण करणं. व्यवसाय संस्थेमध्ये नियोजनामध्ये जे उद्दिष्ट ठरवलेलं आहे ते सर्व कार्याचं त्या ठिकाणी या ठिकाणी ओळख व वर्गीकरण केलं जातं. यामध्ये समान स्वरूपाची कार्य बाजूला करून त्याचे स्वतंत्र त्या ठिकाणी विभाग त्या ठिकाणी केले जातात. तदनंतर विभाग केल्यानंतर त्या विभागामध्ये काम करण्यासाठी प्रत्यक्षात त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. ही नियुक्ती करताना तो कर्मचारी त्या विभागाचं काम करण्यासाठी कॅपेबल आहे का नाही या सर्व गोष्टीची माहिती घेऊन त्यानंतरच त्या व्यक्तीची त्या ठिकाणी प्रत्यक्षात त्या विभागावर नियुक्ती केली जाते. त्या विभागावर नियुक्ती केल्यानंतर चौथ्या पायरीमध्ये त्या व्यक्तीवर त्या विभागाच्या काही जबाबदाऱ्या सोपवल्या जातात. उदाहरणार्थ खरेदी विभाग असेल त्या खरेदी विभागामध्ये जो कर्मचारी किंवा अधिकारी काम करणार आहे त्या अधिकाऱ्यावर त्या खरेदी विभागाची जबाबदारी त्या ठिकाणी संपूर्णपणे सोपवली जाते. आणि ती जबाबदारी सोपवल्यानंतर ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी त्या व्यक्तीकडे काही अधिकारही त्या ठिकाणी दिले जातात. म्हणजे खरेदी विभागावर जर एखाद्या व्यक्तीची खरेदी विभाग प्रमुख म्हणून नियुक्ती केली तर त्या व्यक्तीला खरेदी संदर्भातले सर्व अधिकारही त्या ठिकाणी प्रदान हे केले जातात.
तिसरं येतं ते म्हणजे कार्यप्रवृत्त करणं, त्यालाच प्रेरणा देणं किंवा अभिप्रेरणा देणं असंही संबोधलं जातं. आपल्या सर्वांना माहिती आहे की व्यवसाय संस्थेमध्ये जे कर्मचारी काम करत असतात ते व्यवसायाच्या विविध घटकातून आलेले असतात आणि त्यांचा संबंध फक्त आपल्या वेतनाशी किंवा त्यांना दिलेल्या 8 तासाशीच असतो. म्हणून या व्यक्तींकडून जर जास्तीत जास्त पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने काम करून घ्यायचं असेल त्या व्यक्तींना काही प्रमाणात अभिप्रेरणा द्यावी लागते. अभिप्रेरणा म्हणजे काय तर त्या व्यवसायामधील मानवी समूहाला व्यवसायाचं उद्दिष्ट चांगल्या पद्धतीने गाठता यावं म्हणून वारंवार अभिप्रेरित करणं म्हणजे काय तर त्या ठिकाणी कार्यप्रवृत्त करणं होय. मग ही प्रेरणा देताना ती आर्थिक व आर्थिकेतर स्वरूपात दिली जाते. आर्थिक प्रेरणा म्हणजे काय की जो जास्त काम करेल त्याला अधिक वेतन देणं इत्यादी सारखं किंवा त्याला बोनस देणं. आणि आर्थिकेतर प्रेरणा म्हणजे काय की त्याला बढती देणं, त्याला शाबासकी देणं इत्यादी. अशा आर्थिक आणि आर्थिकेतर प्रेरणांचा आधार घेऊन संघटनेमध्ये जे कर्मचारी व अधिकारी काम करत असतात त्यांना त्या ठिकाणी कार्यप्रवृत्त हे केलं जातं. आणि सर्वात शेवटी नियंत्रण म्हणजे काय तर नियोजनामध्ये जे उद्दिष्ट ठरवलेलं आहे त्या उद्दिष्टाप्रमाणेच संघटनेमार्फत कर्मचारी काम करतात किंवा नाही करत हे पाहण्याच्या प्रत्यक्ष कृतीला या ठिकाणी नियंत्रण असं म्हटलं जातं. की नियोजनामध्ये जे उद्दिष्ट ठरवलेलं आहे ते उद्दिष्टाप्रमाणेच व्यवसाय संस्था काम करत आहे की नाही हे सर्वात शेवटी नियंत्रण या घटकाद्वारे पाहिलं जातं. मग त्यासाठी नियंत्रणाच्याही काही पायऱ्या या ठिकाणी आपल्याला सांगितलेल्या आहे. सर्वात प्रथम त्या ठिकाणी प्रमाण निश्चित करणं. नियोजनामध्ये कोणतं काम कोणी केव्हा आणि कशा पद्धतीने करायचं आहे यासाठी जे उद्दिष्ट ठरवलेलं आहे ते उद्दिष्ट कर्मचाऱ्यांना गाठता येण्यासारखं असावं म्हणून नियंत्रणामध्ये सर्वप्रथम त्याचं प्रमाण हे निश्चित केलं जातं. प्रमाण निश्चित केल्यानंतर नियंत्रणाची दुसरी पायरी येते ती म्हणजे झालेल्या कामाचं मोजमाप करणं. उद्दिष्टाप्रमाणे काम होतंय की नाही हे पाहण्यासाठी सर्वप्रथम उद्दिष्टामध्ये प्रमाण निश्चित केलं जातं आणि तदनंतर ते कामाचं प्रत्यक्षात या ठिकाणी मोजमाप केलं जातं. तिसरी नियंत्रणाची पायरी येते ते म्हणजे प्रत्यक्ष काम आणि उद्दिष्टामध्ये ठरवलेलं प्रमाण यांची आपापसात तुलना करणं. तिसऱ्या पायरीमध्ये या सर्वाची या ठिकाणी तुलना केली जाते आणि तदनंतर दोन्हीमध्ये जी तफावत आहे ती नियंत्रणामध्ये भरून काढली जाते. अशा प्रकारे आपण पाहिलं की व्यवस्थापनामध्ये जे काम करावं लागतं व्यवसायामध्ये जे काम करावं लागतं त्याच्यामध्ये व्यवस्थापनाच्या नियोजन, संघटन, कार्यप्रवृत्त करणं आणि नियंत्रण या सर्व कार्याचा प्रत्यक्ष समावेश होत असतो. म्हणूनच या ठिकाणी व्यवस्थापनाला व्यवस्थापन एक प्रक्रिया आहे असं संबोधलं जातं.